माझ्या भावाचं लग्न झालं तेव्हा माझी आई रात्री उठून माझ्या भावाच्या रूमकडे जायची आणि दरवाजाला पडलेल्या छिद्रामधून वाकून बघायची आणि कानाला हात लावून परत यायची. मला माझ्या आईच्या या हरकतींचा खूप राग यायचा. कोणती अशी आई असेल जी आपल्या मुलगा आणि सुनेच्या रूममध्ये रात्री ते झोपले असता वाकून बघत असेल. मी आईला सतत रागवायची आणि म्हणायची, तुला असं काय काम असतं आणि तुला काय गरज आहे की तू दादाच्या रूममध्ये ते झोपले असता वाकून बघतेस? तू असे का करतेस? ते झोपले असता तू वाकून बघतेस तेव्हा तुला लाज वाटत नाही का? तेव्हा आई रडायची आणि थरथर असणारे हात जोडत देवाजवळ प्रार्थना करायची की देवा माझ्या मुलाला माफ कर. आणि ती मला म्हणायची, तू बघ माझ्या सुनेला देव नक्कीच शाप देईल, तिला तिच्या कर्माची फळं भोगावी लागतील. आईचं असं बोलणं ऐकून मी आईला विचारायची, आई नक्की सांग नेमकं काय झालं आहे? पण माझी आई मला काहीच सांगत नसायची आणि त्या दिवसापासून आई मला नेहमी सोबत ठेवायची. वहिनीच्या जवळ पण जाऊ देत नव्हती किंवा तिला बोलूही देत नव्हती. अचानक माझ्या आईची तब्येत खराब होऊ लागली आणि आता तिला माझ्या लग्नाची चिंता वाटू लागली. पण देवाने माझं लग्न तिच्या डोळ्यांनी पाहावं इतका वेळ तिला दिला नाही आणि तिचं निधन झालं. पण मरण्या अगोदर तिने मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या वहिनीपासून दूर राहा आणि रात्री झोपताना दरवाजा आतून बंद करूनच झोप आणि काहीही झालं तरी वहिनीला आत येऊ द्यायचं नाही किंवा दरवाजा उघडायचा नाही. आईने सांगितल्याप्रमाणे मी तसेच करायची. आईला मरून अजून काही दिवस झाले होते की एके दिवशी दादाच्या रूममधून वहिनींचा जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि आईने सांगितलेली गोष्ट माझ्या लक्षात राहिली नाही. मी चुकून दरवाजा उघडला आणि पळतच वहिनीच्या रूममध्ये गेली. पण जेव्हा मी वहिनीच्या रूममध्ये गेली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण वहिनीने मला रूममध्ये बंद करून माझ्यासोबत. एके दिवशी माझी आई मला म्हणाली की तुझा भाऊ काही दिवसांपासून खूप काळजीत दिसत आहे. जर तू त्याला त्याच्या काळजीचं कारण विचारलं तर तो तुला नक्कीच सांगेन. तो तुझ्यापासून काहीच लपवत नाही. जेव्हा माझा भाऊ घरी आला तेव्हा तो सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळानंतर माझी आई म्हणाली की जा आणि तुझ्या भावाला जेवण्यासाठी विचारून ये. मी माझ्या भावाच्या रूममध्ये गेली आणि म्हटलं की आई तुला जेवणासाठी बोलवत आहे. तेव्हा माझा भाऊ म्हणाला की मला भूक नाही, तुम्ही जेवण करून घ्या. मी त्याला विचारलं की काय झालं, तू का जेवत नाहीस? काही अडचण असेल तर मला सांग. तेव्हा माझा भाऊ म्हणाला, काही नाही, जरा थकल्यासारखं वाटत आहे म्हणून आराम करत आहे. त्या दिवशी माझा भाऊ माझ्याशी पहिल्यांदा खोटं बोलला होता. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होता, पण माझा भाऊ मला सांगत नव्हता. आई गेल्या काही दिवसांपासून सतत आजारी पडत होती. माझा भाऊ सकाळी बँकेत जात होता तेव्हा मी त्याला म्हटलं की आईची तब्येत ठीक नाही, आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. तेव्हा माझा भाऊ म्हणाला की मला अगोदरच खूप उशीर झाला आहे, आपण आईला नंतर दवाखान्यात घेऊन जाऊ. तू आईला घरात असलेलीच एखादी गोळी दे म्हणजे तिला बरं वाटेल. मला माझ्या भावाच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटलं की तो असा का वागत आहे, त्याला काय झालं आहे. माझा भाऊ या अगोदर तर असं कधीच बोलला नव्हता आणि जेव्हा मी आता भावाशी बोलू पाहत होते तेव्हा तो बळजबरीने बोलावे लागत आहे असं बोलत होता. एके दिवशी माझ्या भावाला कोणीतरी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि त्याला बाहेर जेवण्यासाठी जायचं होतं. तेव्हा त्याने मला सांगितलं की माझ्या नव्या कपड्याला इस्त्री करून ठेव, पण ते माझ्या ध्यानात राहिलं नाही आणि मी दुसऱ्या कामात व्यस्त झाले. जेव्हा माझा भाऊ घरी आला आणि मला म्हटले की इस्त्री केलेले कपडे माझ्या रूममध्ये आणून ठेव, तेव्हा मी किचनमध्ये होते, मला आवाज ऐकू आला नाही. जेव्हा माझा भाऊ बाहेर आला आणि त्याला कपडे दिसले नाहीत तेव्हा तो रागाने ओरडला आणि म्हणाला, बैरी आहेस काय तू, तुला ऐकायला येत नाही का? मी केव्हापासून तुला आवाज देत आहे, माझे कपडे कुठे आहेत? तेव्हा मी म्हटलं की दादा मला तुझ्या कपड्याला इस्त्री करायचं माझ्या आठवणीत नाही राहिलं, मी विसरले. माझा भाऊ रागाने म्हणाला, बाकीचं तर तुला सर्व आठवणीत राहतं, मला मूर्ख समजतेस का? मी सांगितलेलं काम मात्र तुझ्या ध्यानात राहत नाही. मी माझ्या भावाला म्हटलं, देवा शपथ खरंच माझ्या आठवणीत राहिलं नाही, तुला तर माहीतच आहे की या अगोदर असं माझ्याकडून कधीच झालं नाही. माझा भाऊ रागाने बडबडत बाहेर निघून गेला. मी आईला विचारलं की दादाला काय झालं आहे, तो असा का वागत आहे, कारण तो या अगोदर असं कधीच वागत नव्हता. आई मला म्हणाली की काळजी करू नकोस, कामाचं टेन्शन असेल म्हणून चिडचिड करत असेल, तू टेन्शन घेऊ नकोस. तो घरी आला की मी बोलेन त्याच्याशी. माझे वडील गेल्यानंतर आमच्या घरचं वातावरण खूप बदललं होतं. माझा भाऊ छोट्या छोट्या कारणांवरून माझ्याशी आणि आईशी भांडत होता, पण या अगोदर तर माझा भाऊ असा कधीच वागत नव्हता. जर माझ्या आईचं थोडंही दुखत असेल तर माझा भाऊ काम सोडून घरी यायचा. पण यावेळेस माझी आई खूप आजारी होती
आणि तापाने फणफणत होती, तरीही माझ्या भावाला याची काहीच पर्वा नव्हती. कोणास ठाऊक कोणाची दृष्टी लागली होती आमच्या घराला. मी स्वतः आईला घेऊन दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर मी माझ्या भावाला फोन केला आणि सांगितलं की मी आईला डॉक्टरांकडे घेऊन आले आहे, तू येशील का? तेव्हा माझा भाऊ म्हणाला की मी कामात खूप बिझी आहे, मी नाही येऊ शकत, तू आईला घेऊन घरी जा. जेव्हा मी फोनवर माझ्या भावाला बोलत होते तेव्हा मला अजून कोणाचा तरी आवाज येत होता आणि तो कोणाचा आवाज आहे हे ओळखायला मला उशीर लागला नाही. तो आवाज माझ्या आत्याचा होता. माझी आत्या तिथे काय करत होती? माझा भाऊ माझ्यासोबत खोटं का बोलला असेल? या प्रश्नांनी माझ्या डोक्यात गोंधळ घातला होता. माझ्या भावाला तर सगळं माहीत होतं की आत्या आमच्याशी कशी वागली होती. ती तर आम्हाला तुच्छ समजत होती. माझे वडील गेल्यानंतरही तिने आमची परिस्थिती कशी आहे हे विचारले नव्हते. एवढेच नाही तर आमची परिस्थिती नाजूक आहे हे माहीत असून सुद्धा आत्या माझ्या आईला 3 लाख रुपये मागण्यासाठी आली होती. त्यावर माझी आई म्हणाली होती की आमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? त्यावर माझी आत्या म्हणाली की तुझा नवरा तर पोलीसमध्ये होता, तेव्हा त्याला भरपूर पैसे मिळाले असतील. आणि एवढेच नाही तर पोलिसांना तर बाहेरूनही पैसे खूप मिळतो. तेव्हा माझ्या आईला माझ्या आत्याचा खूप राग आला आणि ती म्हणाली, यापुढे एक शब्दही बोलू नकोस. तुला तर माहीत आहे की तुझा भाऊ किती इमानदार पोलीस ऑफिसर होते. त्यांनी कधीच लाच स्वीकारली नाही, त्यांनी कधीच हरामाची कमाई स्वीकारली नाही. तुला काय माहिती की आम्ही कोणत्या परिस्थितीत दिवस काढत आहोत. आम्हाला बरं वाईट बोलून आत्या आमच्या घरून निघून गेली. तेव्हापासून त्यांनी आमच्या घरी यायचं सोडून दिलं होतं आणि आज माझा भाऊ तिच्या घरी बसला होता. माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. मी विचार केला की हा माझा गैरसमज सुद्धा असू शकतो. जो भाऊ आमच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असायचा तो आज आमच्याशी अनोळखी असल्यासारखा वागत होता. याच गोष्टीचं टेन्शन घेऊन आई आजारी पडली होती. काही दिवस गेल्यानंतर आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. एके दिवशी माझा भाऊ बँकेमधून घरी आल्यानंतर आईला म्हणाला की मी आत्याच्या मैत्रिणीच्या मुलीशी म्हणजे पूनमसोबत लग्न करणार आहे, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. तेव्हा हे सर्व ऐकून माझी आई माझ्या भावाला म्हणाली, तुला तर माहीतच आहे की तुझ्या वडिलांनी तुझं लग्न त्यांच्या मित्राच्या भावाच्या मुलीशी जमवलं आहे आणि हे सर्व तुझ्या सहमतीने करण्यात आलेलं आहे आणि तू आता हे कसं विसरू शकतोस? मला हे स्थळ अजिबात पसंत नाही. मी उद्याच तुझ्या बाबाच्या मित्राच्या घरी जात आहे आणि तुझ्या लग्नाची तारीख नक्की करून येणार आहे, कारण खूप दिवसांनी ते लोक विचारत आहेत की लग्नाची तयारी कधी सुरू करावी. मी त्यांना काय उत्तर देऊ? मरण्याच्या अगोदर तुझ्या वडिलांनी तुझं लग्न जमवलं होतं आणि तेव्हा तूही होकार दिला होतास. माझ्या भावाने या गोष्टीला साफ नकार दिला आणि तो म्हणाला की मला आत्याच्या मैत्रिणीच्या मुलीशी लग्न करायचं आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत यायचं नसेल तर मी कोर्टामध्ये जाऊन कोर्ट मॅरेज करेन आणि तुम्हाला विचारणार पण नाही. माझा भाऊ आता माझ्या आईला धमकी देऊ लागला, पण आईने त्याला दुजोरा दिला नाही. तो म्हणाला की आत्या पण म्हणाली की तुझ्या आईला घेऊन ये, ते लोक तुझी वाट पाहत आहेत आणि तू मात्र इथं न येण्याचं नाटक करत आहेस. आत्या आता बदलली आहे, पण एक तू आहेस की त्यांच्या मागेच लागली आहेस. आई तयार झाली आणि म्हणाली, ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर, पण तुला तर माहीतच आहे की तुझ्या आत्याचा स्वभाव कसा आहे. जेव्हा उद्या तुझ्यावर पश्चातापाची वेळ येईल मग नंतर म्हणू नकोस की आईने मला याबद्दल सांगितले नव्हते. त्यावर माझा भाऊ म्हणाला की तुला यायचं नसेल तर येऊ नकोस, पण मला अशा काही भाकड कथा सांगू नकोस. तुम्ही नाही आलात तरी चालेल, मला तुमची काहीच गरज नाही. माझ्या भावाचं असं बोलणं ऐकून मला व माझ्या आईला खूप टेन्शन आलं. कुणास ठाऊक आमच्या हसत्या खेळत्या परिवाराला कोणाची नजर लागली होती. जसजसे दिवस जाऊ लागले माझा भाऊ खूप विचित्र वागू लागला. माझ्या भावाने आत्याच्या मैत्रिणीच्या मुलीशी लग्न केले. आईने माझ्या भावाला खूप समजावलं, पण त्यांनी याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने त्याचा हट्ट पूर्ण केलाच. आत्याच्या मैत्रिणीची मुलगी म्हणजे पूनम तिच्या आईसारखीच चालाक होती. जेव्हा माझा भाऊ घरी असायचा तेव्हा ती खूप छान प्रकारे आमच्याशी बोलायची, पण जेव्हा माझा भाऊ कामावर निघून जायचा तेव्हा ती आमच्याशी खूप विचित्र वागायची. ती खूप विचित्र होती. आता माझी आई, माझा भाऊ आणि वहिनी त्यांच्या रूममध्ये रात्री झोपले असता त्यांच्या रूमच्या बाहेर उभी राहायची आणि दरवाजाच्या छिद्रातून आतमध्ये वाकून पाहायची. मला आईचं असं वागणं खूप विचित्र वाटायचं. मी तिला विचारायची की तू असं का करतेस, तेव्हा ती मला काहीच सांगत नसायची. पण माझी एक मावशी होती, तिला मात्र आई सर्व सांगायची. माझी आई माझ्या मावशीला म्हणायची की तू लवकर ये. माझी आई सतत टेन्शनमध्ये असायची आणि देवाला प्रार्थना करायची की हे देवा, माझ्या मुलाला माफ कर
आणि मला म्हणायची की तुझी वहिनी संध्याकाळी ज्या गोष्टी करते त्या गोष्टीबद्दल देव तुझ्या वहिनीला कधीच माफ करणार नाही. देव तुझ्या वहिनीला श्राप देईल, तिला तिच्या कर्माची फळं भोगावी लागतील. आईचे हे असे विचित्र बोलणे ऐकून तर माझ्या अंगावर काटा उभा राहायचा. आता माझी वहिनी माझ्या भावाला सतत म्हणायची की तुझ्या बहिणीचे लग्न माझ्या भावासोबत करून दे, आणि माझा भाऊ पण तेच म्हणू लागला होता. माझ्या भावाने म्हटलं की कोमलसाठी खूप चांगलं स्थळ आहे. पूनम म्हणत आहे की कोमलचं लग्न तिच्या भावासोबत करावं. तेव्हा माझी आई म्हणाली की कोमलचं लग्न खूप अगोदरच तुझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलासोबत जमलाय. तू जर तुझ्या बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झालायस की तुला तर तुझ्या बायकोच्या पुढे तुझी आई आणि बहीण दिसतच नाही. तुम्ही दोघे पण माझ्या मुलीपासून दूर राहा. तुझ्यामुळे खूप काही वाटोळं झालाय आणि माझी मुलगी तुझ्या बायकोच्या अशा वागण्यामुळे खूप दुखी आहे. तुझी बायको दिवसभर तिच्या रूममध्ये काय करते माहीत नाही, घरातलं काहीच काम करत नाही. मी तर आजारी आहे. कोमल माझी काळजी घेईल की घरातलं काम करेल. त्यावर माझ्या आईचं बोलणं ऐकून भाऊ म्हणाला, आई तू गप्प बस. तू तर अगोदरपासूनच पूनमच्या विरुद्ध होतीस, त्यामुळे तू तिच्याबद्दल असं बरं वाईट बोलतेस. आई म्हणाली, अजून वेळ गेलेली नाही, आत्ताच सुधार, नाहीतर पुन्हा पश्चातापाशिवाय हाती काहीच उरणार नाही. माझ्या भावाने आईचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तो घरातून बाहेर निघून गेला. आई सतत मला तिच्या सोबत ठेवायची, वहिनीकडे जाऊ देत नव्हती. अचानक माझ्या आईची तब्येत बिघडायला लागली आणि माझी आई आजारी पडली. आता माझ्या आईला माझ्या लग्नाची चिंता सतावत होती. देवाने माझ्या आईला एवढा वेळ दिला नाही की ती माझं लग्न तिच्या डोळ्याने पाहू शकेल. पण मरण्या अगोदर तिने मला सांगितलं की काहीही झालं तरी तुझ्या वहिनीपासून दूर राहा आणि रात्री झोपताना तुझ्या रूमचा दरवाजा बंद करूनच झोपत जा. तुझ्या वहिनीला तुझ्या रूममध्ये येऊ देऊ नकोस. मी असंच करायची. आईला जाऊन अजून 1 महिनाही झाला नव्हता की एके दिवशी अचानक वहिनी वेदनेने जोर जोरात ओरडू लागली. मी चुकून दरवाजा उघडला आणि वहिनीच्या रूममध्ये गेले. पण तिथे गेल्यानंतर आतमधलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आत जाताच वहिनीने पटकन दरवाजा बंद केला आणि विचित्र आवाजात काहीतरी मंत्र बोलू लागली आणि माझ्या अंगावर काहीतरी टाकू लागली. मी गडबडीने दरवाजा उघडून बाहेर पडू लागली. तेव्हा मी एकदम माझ्या मावशीला धडकली. मावशीसोबत एक म्हातारी बाई पण होती. ती बाई म्हणाली, घाबरू नकोस, आता मी आले आहे. आणि ती काहीतरी पुटपुटली आणि तिने वहिनीच्या अंगावर काहीतरी फुंकले. तेव्हा माझी वहिनी विचित्र आवाजात म्हणाली, काय ग म्हातारे, इथं माझ्या हातून मरण्यासाठी आली आहेस का? इथून निघून जा. आणि ती मला म्हणाली की लक्षात ठेव कोमल, तुझं लग्न तर माझ्या भावाशीच होणार. आमचं नशीब चांगलं होतं की त्यावेळेस माझा भाऊ पण घरी आला होता. माझ्या भावाला आता सर्व सत्य समजलं होतं आणि ती म्हातारी दुसरी तिसरी कोणी नसून माझी होणारी सासू होती आणि हे काम तिला चांगल्या प्रकारे माहीत होतं. माझ्या वहिनीचं भूत उतरवण्यासाठी माझ्या होणाऱ्या सासूने जमिनीवर एक गोल रिंगण ओढले आणि काही मंत्र बोलून माझ्या वहिनीला त्यात उभं केलं आणि बाहेर काढले. नंतर माझ्या भावाला त्यात उभं केलं आणि बाहेर काढले. आता माझी बारी आली. माझ्या होणाऱ्या सासूने मला हाताची मूठ गच्च वळायला सांगितली. त्यानंतर ती म्हणाली की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हाताची मूठ सोडू नकोस आणि बाहेर येऊ नकोस. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या रिंगणातून बाहेर येऊ नकोस. त्यानंतर त्या मोठ्या मोठ्या आवाजात काही मंत्र म्हणू लागल्या. तेव्हा माझी वहिनी हे सगळं बघून खूप रागावू लागली आणि विचारू लागली की तुम्ही हे काय करताय? तेव्हा माझी होणारी सासू म्हणाली, तू गप्प बस. तेव्हा माझी वहिनी माझ्या सासूची माफी मागू लागली आणि म्हणाली की यात माझी काहीच चूक नाही, मला सोडून द्या. मला जे माझ्या आईच्या मैत्रिणीने सांगितलं आहे मी तेच करत आहे. माझी सासू काही मंत्र बोलून माझ्या वहिनीवर काहीतरी फुंकत होती. माझी होणारी सासू मला म्हणत होती की कोमल, तुझ्या आईला मारणारं दुसरं तिसरं कोणी नसून तुझी वहिनीच आहे. तुझ्या आईला कोणताच आजार नव्हता, तर तुझ्या वहिनीने तिच्यावर जादूटोना करून तिला आजारी केलं आणि तुझ्या भावाला ती लिंबाला टाचण्या लावून तो लिंबू कापायची आणि तोच लिंबू तुझ्या भावाला प्यायला द्यायची. त्यामुळे तुझ्या भावाला तिने तिच्या वशमध्ये केलं होतं, कारण की तुझा भाऊ तुमच्याशी तुमच्या विरुद्ध वागेल आणि तुझ्या वहिनीवर प्रेम करेल. हे सगळं ऐकून माझी वहिनी माझ्या भावाच्या पाया पडून रडू लागली आणि म्हणाली की मला माफ करा, यात माझी काहीच चूक नाही. आणि तिच्या तोंडाने काय सत्य आहे ते सांगू लागली. खरं तर माझी आत्या जादूटोना करण्यात खूप पटाईत होती. जेव्हा माझी आत्या माझ्या आईकडे पैसे मागण्यासाठी आली होती आणि माझ्या आईने ते पैसे देण्यास नकार केला, तेव्हापासून माझी आत्या आमच्या विरोधात काटकारस्थान करत होती. तिला आमचा बदला घ्यायचा होता. तिने माझ्या भावाच्या गळ्यात एक ताईत बांधले
माझ्या भावाला वशमध्ये केले आणि त्याचे लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी लावून दिले. माझी वहिनी रोज रात्री रूममध्ये काहीतरी टोटका करायची, कारण माझा भाऊ तिच्या मुठीत राहील आणि फक्त तिचंच ऐकेल. माझ्या मावशीने यायला उशीर केला होता. कदाचित ती जर माझी आई जिवंत असताना आली असती तर आमच्यावर ही वेळच आली नसती. जेव्हा माझी मावशी घरी आली तेव्हा सर्व सत्य आपोआप बाहेर आलं. आता माझ्या भावावरचा जादूटोण्याचा असर संपला होता. तो आता पूर्वीसारखा झाला होता. त्याने लगेच माझ्या वहिनीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि तो रडू लागला. माझी मावशी आणि माझी होणारी सासू माझ्या जवळ बसल्या. मी मावशीच्या गळा पडून रडू लागली. माझी मावशी मला समजावू लागली की घाबरू नकोस, आता सगळं काही ठीक होईल. माझ्या आपल्याच माणसाने आमच्या केसांनी गळा कापला होता. माझ्या आईला माझ्यापासून दूर नेलं होतं. माझ्या आईने यांचं असं काय वाटोळं केलं होतं. मी माझ्या मावशीला विचारलं की हे सगळं तुला कसं काय माहीत. तेव्हा माझ्या मावशीनं मला सांगितलं की तुझ्या आईला सत्य माहीत झालं होतं. तुझ्या आईने मला फोन करून इथे बोलावलं होतं, पण मला तिकीट वेळेवर न मिळाल्यामुळे यायला उशीर झाला. माझा भाऊ अजून सुद्धा रडत होता. आता रडून काहीच उपयोग नव्हता, पण यात माझ्या भावाची काहीच चूक नव्हती. या जादूटोण्यामुळे माणूस स्वतःच्या काबूत राहत नाही. तो व्यक्ती तसाच वागतो जसा समोरचा व्यक्ती त्याच्याकडून करून घेतो. माझ्या भावाने माझी माफी मागितली. मी त्याला माफ केले, कारण माझा भाऊ त्यांच्या हातचा बावला होता. खरी सूत्रधार तर माझी आत्या आणि तिची मैत्रीण होती. काही दिवसानंतर पूनमचा ॲक्सिडेंट झाला आणि ती जाग्यावर ठार झाली. एवढा मोठा धक्का माझ्या आत्याच्या मैत्रिणीला सहन झाला नाही आणि ती वेडी झाली. जेव्हा पूनमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझी आत्या पण तिच्या सोबत होती. तिने तिचे दोन्ही पाय गमावले. आता या गोष्टीला 3 वर्ष झाली होती. जेव्हा पण मला या गोष्टी आठवतात तेव्हा माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहतो. पण मी जेव्हा विचार करते तेव्हा वाटते की ही घटना कालचीच आहे. माझ्या मावशीनं माझ्या भावाचं लग्न माझ्या वडिलांनी जमवलेल्या त्यांच्या मित्राच्या मुलीशी लावून दिलं. माझी वहिनी खूप चांगली होती. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या मावशीने माझं पण लग्न माझ्या वडिलांनी जमवलेल्या त्यांच्या मित्राच्या मुलाशी करून दिलं. माझ्या सासरचे लोक खूप चांगले होते. माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा. माझी आत्या दोन्ही पाय गमावल्यामुळे खूप लाचार झाली होती आणि तिच्यामुळे माझे मामा पण, म्हणजे तिचा नवरा, घर सोडून गेले होते. देवाने त्या लोकांना त्यांच्या कर्माचे फळं भोगायला लावली होती. शेवटी मी एवढंच म्हणेल की लोक जेव्हा वाईट काम करतात तेव्हा त्यांना हे का कळत नाही की ते वाईट काम आपल्यावरही पलटू शकते, आणि नंतर जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा पश्चातापाशिवाय हातात काहीच उरलेलं नसेल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटून नवीन कथेसह. धन्यवाद.